Hello friends, my name is बालाजी कांबळे. आपण या आजच्या लेक्चरमध्ये एम.कॉम फर्स्ट सेकंड सेमिस्टरला जो काही विषय आहे स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट ह्या विषयामधला एक महत्त्वाचा चॅप्टर आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. आता या ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेमवर वेगवेगळे न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम्स आहेत. ओके, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आता सर्वात आधी आपल्याला ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. आणि या ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेमच्या जे काही चॅप्टर आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मेथडनी आपल्याला ट्रान्सपोर्टेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात त्या मेथड देखील पाहणार आहोत आणि त्या मेथडचे आपण प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. ओके, चला तर मग आपण की ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम म्हणजे काय आपण हे सर्वप्रथम समजून घेऊया. ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम is a special kind of linear programming problem in which goods are transported from a set of source to a set of destination subject to the supply and demand of the sources and destinations respectively, okay, such that total cost of transportation is minimized. यामागचा जो काही पर्पज आहे जे काही आपण ट्रान्सपोर्टेशन करतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जी काही वस्तू आहेत आपण जेव्हा त्या वस्तूची वाहतूक करतो त्या वाहतुकीवर येणारा खर्च जो काही आहे तो खर्च कमीत कमी कसा आला किंवा कसा आला पाहिजे कसा येईल, ओके, त्याच्यावर हे प्रॉब्लेम फोकस करतो. ओके, तर म्हणजे काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा वस्तू आपण पाठवतो त्यासाठी येणारी जी काही कॉस्ट आहे ती कॉस्ट ही मिनिमाइज्ड ह्या ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेममध्ये केली जाते. आता ह्यामध्ये दोन पद्धतीचे आपल्याला प्रॉब्लेम्स पाहता येईल. ते म्हणजे एक आहे की बॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आणि दुसरा आहे अनबॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. आता आपल्याला बॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम म्हणजे काय आणि अनबॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम म्हणजे काय हे देखील आपल्याला समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पहा, बॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम, if the sum of if the sum of the supplies of all the sources is equal to the sum of the demands is all the destinations, then the problem is termed as balanced transportation problem. म्हणजे काय, प्रॉब्लेम मध्ये जो काही डिमांड दिलेला आहे आणि जो काही सप्लाय दिलेला आहे तर ते इक्वल असतील तर त्या प्रॉब्लेमला आपण बॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम असं म्हणतो. म्हणजे तिथे आपल्याला सांगितलेलं आहे की काय म्हणलेलं आहे की ऑल दी सोर्सेस इज इक्वल टू डिमांड अँड ऑल दी डेस्टिनेशन्स. ओके, डेस्टिनेशन म्हणजे काय सप्लाय. ओके, देन दी प्रॉब्लेम इज टर्म ॲज अ बॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. आता दुसरे जो काही प्रकार आहे तो म्हणजे अनबॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. ते देखील आपण पाहूया. अनबॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम इफ द सम ऑफ द सप्लाईज ऑफ ऑल द सोर्सेस इज नॉट इक्वल टू द सम is not equal to the of the demand of all the destinations, then the problem is termed as unbalanced transportation problem. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये दिलेला सप्लाय आणि दिलेली काही डिमांड आहे जर हे इक्वल नसेल सारखी नसेल तर ह्या वेळेस त्या टाईपच्या प्रॉब्लेमला आपण अनबॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम असं म्हणतो. आणि ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये टोटल डिमांड आणि टोटल सप्लाय जेव्हा इक्वल असतो किंवा बरोबर असतो अशा वेळेस आपण त्याला बॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम असं म्हणतो. आता ह्यामध्ये मेथड्स आहेत. ओके, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे हे काही ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे जे काही मेथड्स आहेत त्या मेथड्स देखील आपण इथे पाहूया की मेथड्स टू सॉल्व्ह दी ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. द सोल्युशन प्रोसिजर फॉर द ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम कन्सिस्ट ऑफ टू फेज. या टू फेज मध्ये असं कन्सिस्ट आहे. ओके, पहिली फेज आहे फाइंडिंग द इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन इज द फर्स्ट फेज.
आता ही जी काही फर्स्ट पेज आहे काय आहे, फाइंडिंग द इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन. ह्या फर्स्ट पेज मध्ये देर आर three techniques available to find out the initial basic feasible solution. Okay, the following methods or techniques are here. The solution using these techniques may not be optimal. Okay, तर हे जे काही इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आहे तर हे काय करतं की टेक्निक्स मे नॉट बी ऑप्टिमल. ओके, तर ह्या पहिल्या फेजमध्ये तीन पद्धतीचा इन्व्हॉल्व आहे किंवा तीन पद्धतीचा समावेश आहे. एक म्हणजे नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड, दुसरी आहे लिस्ट कॉस्ट सेल मेथड आणि तिसरी आहे वेगल्स अप्रॉक्सिमेशन मेथड. त्यालाच आपण व्यायाम मेथड असं देखील म्हणतो किंवा पेनल्टी मेथड देखील आपण म्हणतो. आणि दुसरी फेज आहे, दुसरी फेज म्हणजे ही सेकंड फेज इन्व्हॉल्व द ऑप्टिमायझेशन ऑफ इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन विच इज ऑप्टेन इन दी फेज 1. ओके, जे काही फेज 1 मध्ये आपण आन्सर कॅल्क्युलेट केलेला आहे त्याचं ऑप्टिमायझेशन ह्या सेकंड फेज मध्ये केलं जातं. ओके, आता आपल्याला यामध्ये ह्या तीन पद्धतीवर प्रॉब्लेम पाहायचे. नंबर एक आहे नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड, दुसरी आहे लिस्ट कॉस्ट सेल मेथड आणि वेगल्स अप्रॉक्सिमेशन मेथड, यालाच व्यायाम मेथड असं म्हणतो. चला तर मग आपण सर्वात आधी नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडचे प्रॉब्लेम्स पाहूया. ओके, आपल्याला इथे प्रॉब्लेम दिलेला आहे आणि हे प्रॉब्लेम सर्वप्रथम आपण समजून घेऊया आणि हा प्रॉब्लेम बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे. ओके, ते देखील आपल्याला व्हेरीफाय करून घ्यावे लागेल आणि त्यानंतरच आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. ओके, चला नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड आहे. प्रॉब्लेम नंबर 1, obtain the initial basic feasible solution of the following transportation problem using नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. आता नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड जे आहे ते नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडचा वापर करून आपल्याला हा प्रॉब्लेम ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तर नॉर्थ ईस्ट म्हणजे काय पहा. नॉर्थ ईस्ट म्हणजे मॅट्रिक्स दिलेली आहे. त्या मॅट्रिक्सचा जे टॉप ऑफ द सेल आहे, टॉप वरच्या साईडचा जो काही पहिल्या रोचा जो सेल आहे, ओके, त्याला नॉर्थ वेस्ट म्हणतात. ओके, कसं आपल्याला प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, ही जी मॅट्रिक्स आहे ही मॅट्रिक्सचा सेल असा आहे. ओके, या डायरेक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आता पहा, सर्वात आधी आपल्याला हा प्रॉब्लेम बॅलन्स्ड आहे किंवा अनबॅलन्स्ड आहे हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. ही मॅट्रिक्स दिलेली आहे, इथं डेस्टिनेशन दिलं आहे D1, D2, D3 आणि D4 आणि इकडे सोर्सेस दिलेले आहेत Q1, Q2 आणि Q3 आणि त्याची जी काही कॉस्ट आहे ही कॉस्ट ह्या सेलमध्ये मॅट्रिक्समध्ये दिलेली आहे. आणि ह्या पर्टिक्युलर रोचा काय दिलेला आहे, आपल्याला टोटल सप्लाय दिलेला आहे आणि ह्या पर्टिक्युलर कॉलमचा काय दिलेला आहे, आपल्याला टोटल डिमांड दिलेली आहे. आता ह्याची आपण टोटल करून पाहूया. टोटल करून पाहिल्यानंतर बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे आपल्या लक्षामध्ये येतं. बघा आपण ह्याची टोटल करूया. आपण कॅल्क्युलेट करूया. ओके, आपण इथे कॅल्क्युलेट ठेवूया. बघा 300 प्लस किती येते 400 प्लस किती 500 टोटल झाले 1200. ओके, हे 1200 झाले. रो Q1, रो Q2 किंवा रो Q3. ओके, आता आपल्याला कॉलम D1, D2, D3 आणि D4 ची टोटल करायची आहे. पहा D1 किती आहे 250 चा आहे प्लस किती आहे D2 चा डिमांड किती आहे 350 प्लस आणि D3 चा किती आहे 400 प्लस आणि D4 चा किती आहे 200 म्हणजे हे टोटल 1200. म्हणजे काय आहे, हा बॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आहे. काय आहे, बॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो कारण हे निश्चित झालं की हा प्रॉब्लेम हा बॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आहे. कारण टोटल डिमांड अँड टोटल सप्लाय अँड टोटल डिमांड इज इक्वल. ओके, सो इट इज कॉल्ड एज बॅलन्स्ड ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. आता नॉर्थ वेस्ट मेथड काय सांगते की जी काही मॅट्रिक्स दिलेली आहे मॅट्रिक्सच्या टॉप ऑफ दी जे टॉपचा रो आहे त्याच्या पहिल्या सेलमधून आपल्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम अलोकेशन्स आपल्याला द्यायचे आहे. ओके, आपण ते मॅक्झिमम अलोकेशन देऊया. बघा इथे लाईन मारलेली आहे, त्या लाईननुसार आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. म्हणजे कसं इकडून सॉल्व्ह करत इकडे जायचं. ओके, सी आता बघा
आपल्याला ही कॉस्ट दिलेली आहे आणि हा सप्लाय दिलेला आहे आणि ही डिमांड दिलेली आहे. आता ज्यावेळेस आपण इथं अलोकेशन घेतो कुठे ह्या पहिल्या सेलला, तर नॉर्थ वेस्ट कॉर्नर म्हणला का अशा पद्धतीने आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर सर्वात प्रथम आपण इथं अलोकेशन घेतो. इथं अलोकेशन देत असताना आपल्याला ह्या Q1 रोचा जो काही सप्लाय आहे तो पूर्ण सप्लाय आपल्याला पाहावं लागेल आणि इकडं टोटल D1 ची डिमांड पाहावं लागेल. म्हणजे हे पाहिल्यानंतर इथं पहा 300 सप्लाय आहे आणि इथं 250 आहे. तिथे मॅक्सिमम म्हणजे त्या रोची आणि त्या कॉलमची जी काही डिमांड असेल किंवा सप्लाय असेल ते सॅटिस्फाय झालं पाहिजे, एवढे मॅक्सिमम आपल्याला अलोकेशन द्यायचे आहे. ओके, आता पहा इथे आहे डिमांड आहे D1 ची 250 आणि Q1 चा सप्लाय आहे 300 रुपये. तर इथे मॅक्सिमम आपण किती अलोकेट करू शकतो, कारण आपल्याला D1 ची डिमांड पूर्ण होते, म्हणजे किती मॅक्सिमम 250 आपण मॅक्सिमम अलोकेशन देऊ शकतो. म्हणजे इथे सप्लाय किती राहिला, हे 250 गेल्यानंतर आपल्याकडे इथं अजून 50 सप्लाय शिल्लक राहिला. ओके, मग आता काय करायचं अशा वेळेस त्या Q1 चा जो नेक्स्ट सेल आहे त्या नेक्स्ट सेलला आपल्याला काय करायचं आहे, अलोकेट करायचं आहे. किती, आता याला किती मॅक्सिमम करू शकतो आपण, इथं इथं करत असताना आपल्याला पाहिजे आपल्याकडे सप्लाय 50 आहे आणि डिमांड 350 आहे, म्हणजे याला आपण मॅक्सिमम किती करू शकतो, मॅक्सिमम 50 करू शकतो. म्हणजे हा सप्लाय पूर्ण झाला आणि हा देखील पूर्ण झाला. म्हणजे आपल्याला हे रो Q1 चा रो आणि D1 चा कॉलम आपल्याला डिलीट करता येईल. ओके, आता हे झाले पहिला रो आणि पहिला कॉलम इज सॅटिस्फाईड. ओके, आता तर दुसरी स्टेप काय, तर आपण काय करतो इमिडिएट मार्किंग ह्या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. म्हणजे आता कुठं मूव्ह करायचं, पुढे सरकायचं, तर Q2 च्या सेकंड सेलला, Q2 चा सेकंड सेल कोण आहे, इथं 6. ओके, ही कॉस्ट आहे, ह्या कॉस्ट. आता ह्या कॉस्टला मॅक्सिमम अलोकेशन आपण किती देऊ शकतो, मॅक्सिमम अलोकेशन देत असताना त्या रोचा काय बघायचं, टोटल सप्लाय बघायचं आणि त्या कॉलमचा काय बघायची, टोटल डिमांड बघायची. आता इथे जर पाहिलं आपण किती किती आहे, सप्लाय आहे 400 आणि D2 चा काय आहे, डिमांड आहे 350, पण ऑलरेडी 50 डिमांड आपण काय केले, अलोकेशन केलेली आहे. ओके, आता मॅक्सिमम इथे किती अलोकेशन करू शकतो, आता इथे 50 जर आपण अलोकेशन केल्यानंतर आपल्याकडे राहिले किती, इथं 300 राहिले. ओके, इकडं 400 सप्लाय आहे आणि इकडं 300 सप्लाय आहे, म्हणजे मॅक्सिमम मी इथे किती करू शकतो, मॅक्सिमम 300 मला इथं अलोकेशन करता येतं. म्हणजे हा देखील कॉलम फुलफिल झाला, म्हणजे हे देखील 300 आपण अलोकेशन केलेले आहेत. आणि इथं मात्र आपल्याला काय राहिलेलं आहे की 100 रुपये, जे काही 100 आहे तो 100 सप्लाय शिल्लक राहिलेला आहे. आता 100 सप्लाय काय करायचं की त्याच रो मध्ये पुढच्या कॉस्टला आपल्याला अलोकेट करायचे. म्हणजे कसं, कोणाला, ह्या सेलला किती अलोकेट करू शकतो, मॅक्सिमम सप्लाय आहे आपल्याकडे 100 आणि डिमांड आहे 400, म्हणजे आपण ह्याला मॅक्सिमम अलोकेशन 100 देऊ शकतो. म्हणजे हे देखील लिहिलं होतं आणि इथं 100 दिल्यानंतर आपल्याकडे शिल्लक राहतो डिमांड किती, 30. ओके, म्हणजे काय होईल, हा रो पूर्ण डिलीट झाला, कारण 300 प्लस 400 एक्झॉस्टेड. ओके, पूर्ण सप्लाय संपलेला आहे. ओके, आता इथं जर आपण पाहिलं वर्टिकल D2 मध्ये 50 आणि 350. ओके, हे टोटल 350 डिमांड संपलेली आहे आणि हे 250 देखील डिमांड संपलेली आहे. आता राहिले काय, D3 चा डिमांड राहिला 300 आणि D4 चा डिमांड राहिलेला आहे 200 आणि इकडं काय राहिलेलं आहे, इकडं 500 सप्लाय राहिलेला आहे. ओके, आणि इकडं किती आहे, 500 डिमांड आहे, 300 आणि हे 200. आता काय करायचं आहे, आपण त्याला अलोकेट केलं, हे अशा पद्धतीने अलोकेट करायचं, ह्या सेलला नंतर ह्या सेलला. आता याला मॅक्सिमम आपण किती अलोकेट करू शकतो, तर आपण नॉर्थ वेस्ट कॉर्नर मध्ये ह्या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. जी काही लाईन ओढलेली आहे मी ह्या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता इथे बघा सप्लाय आहे 500 आणि डिमांड किती आहे 300, म्हणजे मॅक्सिमम मी किती अलोकेट करू शकतो, याला मॅक्सिमम मी 300 अलोकेट करू शकतो. म्हणजे हे देखील एक्झॉस्टेड होते, हे देखील पूर्ण डिमांड होते. नेक्स्ट काय आहे, आता राहिले Q3, म्हणजे हा सेल आपल्याला बाकी राहिलेला आहे आणि आपला हा डिमांड. आता बघा 300 आपण सप्लाय केल्यानंतर आपण अलोकेट केल्यानंतर आपल्याला किती राहिले, 200 सप्लाय राहिला, डिमांड किती राहिलेली आहे, टोटल 200. म्हणजे ह्या दोनला आपण हे 200 डिमांड अलोकेट करू देऊ शकतो. ओके, हे झालं ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम.
टोटल कॉस्ट काढायची. टोटल कॉस्ट काढत असताना आपल्याला काय करायचं आहे पहा, आपण टोटल कॉस्ट काढूया 3 इंटू, आपण पुढच्या स्लाइडला पुढे. ओके, टोटल इज इक्वल टू, मॅट्रिक्स आपल्याला पाहायचे आहे पुन्हा, 3 गुणिले 250, 3 गुणिले 250 अधिक हे किती आहे 1 गुणिला 50, 1 गुणिला 50 अधिक, पुन्हा एरो मध्ये 6 गुणिला 300 आणि 5 गुणिला 100. 6 गुणिला 300 आणि 5 गुणिला 100. पुन्हा काय आहे ह्याच्यामध्ये बघा 3 गुणिला 300 आणि 2 गुणिला 200. ओके, अधिक 3 गुणिला 200, 3 गुणिला 300, सॉरी 3 गुणिला 300, 3 गुणिला 300 अधिक 2 गुणिला 200, याची काढायची आपल्याला टोटल कॉस्ट. आता टोटल कॉस्ट करताना 25 × 75 ते 750 अधिक 50 अधिक 37 18, ओके, प्लस अधिक हे 500 अधिक हे 900, ओके, अधिक हे किती झाले, हे झाले 400. आता याचे आपल्याला टोटल करायचे आहे बघा, 750 अधिक 50 प्लस किती आहे 1800 प्लस किती 500 प्लस 900 प्लस 400, प्लस 900 प्लस 400. टोटल किती कॉस्ट झाली बघा, 750, 500, 1800, 500 आणि 900 आणि 400. टोटल कॉस्ट झाली किती 4400. ही झाली आपली टोटल कॉस्ट. ओके, अशा पद्धतीने आपल्याला नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टोटल कॉस्ट काढता येते. ह्यालाच म्हणतो आपण ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. ओके, तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद.